ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। निश्चितपणाने पाल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस थंड हवेचे ठिकाण कुठले तर पाल याचा उल्लेख व्हायचा। योगायोगाने ते आपल्या जिल्ह्यामधलं असलेलं ठिकाण, या ठिकाणाचा पर्यटनाकरता फायदा व्हावा, इथे लोकांनी आकर्षित होऊन यावं याच्याकरता वेगवेगळे उपक्रम आदरणीय आमदार महोदय असतील किंवा आमचे शेख साहेब असतील, पाटील साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या DPTCमधून या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले। त्याच्यामध्ये आज सफारीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं। त्याचप्रमाणे आता पुढच्या काळामध्ये इथे राहण्याकरता काही पॉईंट्स आम्ही निवडले की तिथे छोटे छोटे हट बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि सातपुडा म्हणजे एक मोठं वैभव आहे, एक आपल्या देशाचं एक मोठं वैभव असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीमध्ये हे पालगाव आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्यांचं आकर्षण इथे वाढणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हे करत असताना जनतेचंही सहकार्य आम्हाला खूप मिळतं आहे। भाऊ, एकीकडे तुम्ही सफारी चालू करताय, मात्र दुसरीकडे हरिण पैदास केंद्राला धूळ खात पडलेलं आहे, यावर काय म्हणणार आपण? निश्चितपणे आपण म्हटलं ते खरं आहे, पण त्याचाही आम्ही आता मागोवा घेतलेला आहे आणि त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे। पुढच्या काळामध्ये आपलं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल। भाऊ, लांडोरखोरी असेल, जळगावचं एक लांडोरखोरी उद्यान आहे, तिथे कुठेतरी सरकारने 8 ते 8.5 कोटीचा निधी दिला आहे आणि त्या मानाने इथे जागा चांगली आहे, इथे पर्यटनाला चांगला वाव आहे, तर इथे कुठेतरी निधीची कमतरता पडते असं काही नाही। आता कसं आहे, मलाही कल्पना नव्हती ज्यावेळेस पालकमंत्री झाल्यानंतर की इथे काय केलं पाहिजे। ज्यावेळेस शेख साहेब आणि पाटील साहेब वगैरे ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस DPTCमध्ये आम्ही हा विषय मंजूर केला आणि आता पुढच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या आम्ही पूर्ण करणार आहोत। आपल्याला दिसेल 6 महिन्यामध्ये की इथे आणखी नवीन उपक्रम सुरू झाल्याचं दिसेल। लांडोरखोरी हे जळगाव शहरामधलं एक असल्यामुळे तिथे पण आपण पाहिलं असेल की तिथे योगा सेंटरपासून वॉकिंग ट्रॅकपासून किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहे। भविष्यामध्ये इथे सुद्धा आपण कल्चरल प्रोग्राम आहे किंवा नाईटमध्ये थांबण्याकरता लोकांना व्यवस्था आहे, हॉटेलिंगची व्यवस्था काही लोक खाजगीचे करू शकतील त्या, असं करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण एकीकडे पर्यटनासाठी निधी देत आता करोडो रुपयाचा, तसंच आपण विश्रामगृहालाही निधी दिला आहे, म्हटलं तिथे आकर्षण जो होता पूल तो आजही भंगारमध्ये पडलेला आहे। 2 मधला जो जोडणारा पूल आहे तो आताच त्याच्यामध्ये पण आता जस्ट मागणी आलेली आहे, लोकांनी मागणी केली आपल्या सांगितल्याप्रमाणे। पण आता आपण बघतोय की आपण काम दिल्यानंतर काम पाहण्याकरता सुद्धा पालकमंत्री इथे पोहोचतोय, त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती दुरुस्त करण्याचं 100% आम्हाला आपल्या लक्षात येतं आहे आणि तुमच्याही सूचना आम्ही लक्षात घेऊ, कारण की शेवटी तुम्ही सुद्धा जळगावचे नागरिक आहात। आपण सगळीकडे जातो, कोकणात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण खरं कोकण अर्ध कोकण इकडे सुद्धा आहे। त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की इथल्या मुलांना रोजगार मिळावा, स्थानिक लोकांना कामधंदा मिळावा, त्याचबरोबर पर्यटन वाढावं आणि पाल हे नाव देशामध्ये गाजावं हीच आमची इच्छा आहे। भाऊ, या सफारीमध्ये 20 ते 25 किलोमीटरची जेवढी सफारी आहे, या सफारीमध्ये दर्प, तुळस आणि निरगुड ही मोठ्या प्रमाणात आहे, याच्या निर्मूलनासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? ते मला सांगता येणार नाही, शेवटी मी आमच्या अधिकाऱ्यांना ते सांगेल। कारण तृणभक्षी प्राणी ज्यांना जे गवत हवस आहे ते। भाऊ, काय सांगाल, आज जळगाव जिल्ह्याला पर्यटन देणारा हा प्रकल्प तुमच्या पुढाकारातून आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आज सातपुड्याच्या कुशीतील पाल येथे सातपुडा जंगल सफारीचं आदरणीय आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊंनी उद्घाटन केलेलं आहे। अत्यंत चांगला सातपुड्याची जंगल सफारी असणार आहे, निसर्गाचा आनंद आपल्या सगळ्यांना या निमित्ताने घेता येणार आहे। माझी या निमित्तानं या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आप सर्वांना विनंती आहे की आपण नक्की या पाल येथे या सातपुड्या जंगल सफारीचा आपण आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, हीच आपल्याला विनंती आहे। धन्यवाद। गेल्या काळामध्ये जे आहे खरं तर पाल अभयारण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचं पाहायला मिळालं, सामाजिक वनीकरणाकडे दुर्लक्ष झालं, हरिण पैदास केंद्राच्याकडे दुर्लक्ष झालं। आता पुढील काळामध्ये कशामध्ये उपाय तुम्हाला आपण काम करायला सुरुवात केली आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला 100% याच्यामध्ये खूप बदल दिसणार आहेत मोठे मोठे। आम्ही एक डार्क स्काय पार्क आदरणीय भाऊंनी सांगितलं आहे, आम्ही डार्क स्काय पार्क हे डेव्हलप करतो आहे, ते भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क असणार आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण हरिण पैदास केंद्राच्या संदर्भात मागे जे काही घटना घडली त्या संदर्भात आपण चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या ह्या संपूर्ण परिसराचा या निमित्तानं कायापालट झालेला दिसेल आणि या निमित्तानं स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती झालेली असणार आहे। फक्त विनंती एवढीच आहे, आपण आपल्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना विनंती करा, आपण इथे या, नक्की या निसर्गाचा आनंद घ्या आणि इथून चांगल्या मेमरीज आपण इथून घेऊन जा, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।